आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईत 10% पाणी कपात सुरू। दररोज 520 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा कमी होणार। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय। तर पाणी पुरवठ्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। मुंबईतील काही भागांचा पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद ठेवला जाणार। नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 8 दिवस पाणी गाळून आणि उकळून प्यावं, मुंबई महापालिकेचं आवाहन। विद्याविहार पुलासाठी आजपासून विशेष ब्लॉक। गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 16 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल फेऱ्यांमध्ये बदल। सेस इमारतींमधील रहिवाशांच्या समस्या सुटणार। म्हाडाकडून तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली सुरू। पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे यासाठी भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा यासाठी प्रणाली लागू। मुंबई महापालिकेकडून देवनार डम्पिंग ग्राउंडवरील तब्बल 2 कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम। कचरा व्यवस्थापनासाठी 648 कोटी रुपयांचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून दररोज 600 ते 1800 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया। ठाण्यातील मार्केटमधला किळसवाणा प्रकार समोर। कोथिंबीर मेथी विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणीच गटाराचं पाणी। कोथिंबीर मेथीत गटाराचं पाणी जात असल्याची विक्रेत्याकडे त्याकडे दुर्लक्ष। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी। मुंबऱ्यामध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा। नवरा आणि भावासोबत मिळून प्रेयसीनं प्रियकराची हत्या केली। मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून गटारात फेकून दिल्याचं उघड। अरबाज मकसूद अली खान असं मृत प्रियकराचं नाव। अपात्र कंपनीलाच 1,69 लाखांचं नालेसफाईचं कंत्राट। उल्हासनगर पालिकेचा अजब कारभार। बाद ठरलेली कंपनी पुन्हा मैदानात। निविदा रद्द करून नव्या टेंडरची भाजप नेते राजेश वधारिया यांची मागणी। शुभम कन्स्ट्रक्शन्सवर पालिकेची कृपादृष्टी असल्याच्या चर्चा। वसई किल्ल्यात मित्राचा मैत्रिणीवर प्राणघातक हल्ला। तरुणीवर तिच्याच मित्रानं चाकू हल्ला केल्याची माहिती। मैत्रीण दुसऱ्यासोबत मैत्री वाढवत असल्याच्या संशयानं हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी। तिच्यावर उपचार सुरू। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुण्याच्या हडपसरमधील रुग्णालय बॉम्ब प्रकरणी 13 जणांची पुणे पोलिसांकडून चौकशी। घटनेच्या 24 तासांनंतरही पुणे पोलिसांना आरोपीचा शोध लागेना। पुणे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान। सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संस्थापक आणि विश्वस्तांवर गुन्हा दाखल। सुरक्षा रक्षकाच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणात गुन्हा दाखल। समीर दाभोळकर यांनी तब्बल 42 महिन्यांचा पगार थकल्यानं केली होती आत्महत्या। पुणे महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला वेग येणार। शासकीय जमीन पालिकेकडे वर्ग करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। विनामूल्य हस्तांतरित जागा झाल्यानं मुळामुठा नदीच्या प्रकल्पाला वेग येणार। जेजुरीतील हळद भंडारा आता कायदेशीर चौकटीत येणार। भंडाऱ्याचं वर्गीकरण करून भेसळ रोखली जाणार। जेजुरी गडावर भंडारा उधळून आग लागल्याच्या घटनेनंतर अन्न औषध प्रशासनाचा निर्णय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचं उद्घाटन। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होळ इथल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थिती। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं। जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली। ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर। पुण्यातील पेशवेकालीन पाणीपुरवठा योजनेचं जतन होणार। कात्रज ते शनिवारवाडा असा भुयारी जलमार्ग तेव्हा करण्यात आला होता। ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन म्हणून मान्यता। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। अमरावतीत जलसंकट टळलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कंत्राटदारांचं आंदोलन मागे। आजपासून शहरात पूर्णपणे पूर्ववत पाणीपुरवठा। कंत्राटदाराचे 15 कोटी रुपये थकीत ठेवल्यानं कंत्राटदार गेल्या 3 दिवसांपासून करत होते आंदोलन। नंदुरबार रेल्वे अंडर बायपास वाहतुकीसाठी 15 मे ते 5 जून पर्यंत बंद राहणार। पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना पालिका करणार। अंडर बायपास दुरुस्तीनंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार। तुळजापूरमध्ये क्षुल्लक कारणावरून 2 गटात राडा। गाडीचा धक्का लागल्यानं जमावाकडून मंगल कार्यालयात तोडफोड। घटनेचा सीसीटीव्ही समोर। गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूण शहरात सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। पेट्रोल डिझेलसह सीएनजीचा 15 जूनपर्यंत पुरेसा साठा ठेवण्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या सूचना। तरीही अनेक पंपांवर सीएनजी भरण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र।
नंदुरबारमधून खासगी लक्झरी बसमधील जादा भाडे वसुलीवर आरटीओची कारवाई होणार। टीव्ही9च्या बातमीनंतर नंदुरबार शहादा मार्गावर वायुवेग पथक तैनात। लग्नसराई आणि शाळा महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळेच खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी भाडेवाढ उघड। पालघरमधील कुर्सी आणि वरखंडा गावाला जोडणारा पूल धोकादायक स्थितीत, रस्त्याची ही दयनीय अवस्था। सदर पूल आणि रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। गोंदियात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाविरोधात 26 मे रोजी आक्रोश मोर्चा। ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचा पुढाकार। पुण्याच्या TWJ असोसिएट्सकडून 279 गुंतवणूकदारांची 23 कोटी 81 लाख रुपयाची फसवणूक। जळगावमधील जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल, एकाला पोलिसांकडून अटक। कंपनीच्या जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटीलला पोलिसांकडून अटक।